सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आज तुम्हाला सांगणार आहे तुम्ही कशा पद्धतीतून जी की गुगल क्रोमची हिस्ट्री कशा पद्धतीतून डिलीट करू शकता। जे काही तुम्ही सर्च केलं असेल ते सगळी ऑल हिस्ट्री कशा पद्धतीतून डिलीट करू शकता ते आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त आजचा व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग झाला आणि एकदम लहान व्हिडिओ झाला आहे, त्यासाठी प्रत्येकाने लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्रत्येकाने सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। सगळ्यात पहिले तर सांगतो, ज्यावेळेस तुम्ही क्रोमवर काही सर्च करता त्याची हिस्ट्री असते आणि काय वेळेस कसा तुमचा मित्र फ्रेंड किंवा कोणी घेतला तर तुमची ती हिस्ट्री तो पाहू शकतो। जसे की तुम्ही क्रोममधून जरी हिस्ट्री डिलीट केली तर ती तुमची दुसरीकडे ती हिस्ट्री असते ती सेव्ह राहते। त्यासाठी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण तुम्ही हिस्ट्री कशा पद्धतीतून क्लिअर करू शकता ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो काय करायचं आहे, जे की मी प्रोसेस सांगणार आहे ती विदाऊट स्किप करता का, कारण की सर्वात इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे। सगळ्यात पहिले तर क्रोम असेल तुमच्यावर ते क्रोम ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर तुमच्यावर जी काय सर्च केलं असेल अशा पद्धतीने कायसा इंटरफेस येईल किंवा न्यू टॅबवर अशा पद्धतीने इंटरफेस येऊन जाईल। ओके, असं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले तर इथे ॲरोवर क्लिक करायचं। ॲरोवर क्लिक केल्यानंतर इथे हिस्ट्री दिसून जाईल, यावर क्लिक करायचं। बरेचसे जण काय म्हणतील इथून आम्हाला हिस्ट्री क्लिअर करता येईल, क्लिअर ब्राउझर हिस्ट्री इथून सुद्धा आम्हाला क्लिअर करता येईल, हा काय सांगतील इथून पुढे व्हिडिओ ते सोडून जातील। तर असं न करता तुम्हाला काय करायचं आहे, इथे लक्षात ठेवा तुम्ही इथून जर क्लिअर करू शकता पूर्ण, पण इथून जर तुम्ही क्लिअर केली सगळी हिस्ट्री तुमची इथून डिलीट झाली पण तुमची दुसरीकडे हिस्ट्री सेव्ह राहते। त्यासाठी तुम्हाला सांगतो तुम्ही ती काय कशा पद्धतीतून जी की तुमची हिस्ट्री कुठंसुद्धा सेव्ह राहणार नाही तर ती कशी डिलीट करायची ती तुम्हाला मी प्रोसेस सांगणार। सगळ्यात पहिले तर इथे क्लिअर ब्राउझर हिस्ट्री इथे क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर सर्वात पहिले तर खाली सगळ्यात जायचं इथे बघू शकता सर्च हिस्ट्री अँड अदर फॉर ॲक्टिव्हिटीज, हे जेव्हा क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काहीसा इंटरफेस येईल। त्यानंतर तुमचं जे जीमेल अकाउंट असेल ते अशा पद्धतीतून तुम्हाला काय होणार सिलेक्ट करा म्हणणार आहे। सगळ्यात पहिले तर तिथे तुम्हाला जीमेल आय डी सिलेक्ट करायची आहे। ज्या जीमेल आय डीचं तुम्हाला जी की तुम्ही जी जीमेल आय डी क्रोमला तुमची लॉगिंग असेल तीच तुम्ही सिलेक्ट करा। ज्याचं तुम्हाला जी की हिस्ट्री डिलीट करायची ज्या जीमेल आय डीवरील ती जीमेल आय डी तुम्ही सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट केल्यानंतर खाली इथे स्क्रोल डाऊन करत जावा आणि त्यानंतर बघू शकता जे की सगळी हिस्ट्री बघू शकता कशा पद्धतीनं सगळी जी की काही तुम्ही सर्च केलं आहे सगळी हिस्ट्री तुम्हाला इथे दिसून जाईल। बघू शकता जी की व्हॉट्सअप ट्रू कॉलरची सगळी माझी हिस्ट्री आहे बघू शकता। अशा पद्धतीतून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला समजेल तुम्ही काय सर्च केलं आहे काय सगळी काय हिस्ट्री तुम्हाला इथे दिसून जाईल। ओके, तर इथे तुम्हाला डिलीट कशा पद्धतीतून करायचे ते बघून घ्या। इथे तुम्हाला डिलीटचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा काहीसा इंटरफेस येईल। सगळ्यात पहिले तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुम्ही बघू शकता लेटेस्ट म्हणजे आजची तुम्हाला डिलीट करायची आहे का लास्टच्या 365 म्हणजे लास्टच्या आठवड्याची डिलीट करायची आहे, ऑलवेज म्हणजे सगळी डिलीट करायचं आहे। कस्टम म्हणजे जे की 1 2 ते 4 दिवस असे विचार म्हणजे 1 दिवसाची तुम्ही करू शकता, आठवड्याची करू शकता किंवा 30 दिवसाची सुद्धा तुम्ही डिलीट करू शकता किंवा ऑलवेज म्हणजे काय तुम्ही जी काही सर्च केला ऑल सगळी तुम्हाला हिस्ट्री डिलीट करायची असेल तर ऑलवेजवर क्लिक करून घ्या। ऑलवेजवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तर बघू शकता इथे काय करायचं सगळे जे की ॲप्लिकेशन तुमच्या सिलेक्ट झाले आहेत तर तुम्हाला कुठल्या ॲप्लिकेशनची हिस्ट्री क्लिअर करायची आहे। जसं की समजा इथून काय तुम्हाला सिलेक्ट जशी क्रोमची करायची आपल्याला तर तुम्हाला काय करायचं इथे खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर इथे क्रोमचा ऑप्शन भेटेल तो सिलेक्ट करायचा। जसं की समजा आता आपण इथं बघू क्रोमचा आपला ऑप्शन आहे का, कारण की मी क्रोमची हिस्ट्री ऑलरेडी जी की डिलीट केलेली आहे तरी पण आपण इथून पाहून घेऊ। जसं की समजा इथं हे जे आपण बघू ह्याचा हा एक मी सिलेक्ट केला। जीमेलची काय आपल्याला हिस्ट्री डिलीट करायची नाही कारण की जीमेल इम्पॉर्टंट असतात। सर्च आणि इथे अशा पद्धती सर्च एक तुम्ही इथून बघू शकता गुगल सर्च आलेला आहे। त्यानंतर इथे व्हिडिओ सर्च अशा पद्धती व्हिडिओ सर्च असे सिलेक्ट करा, जे की व्हिडिओ सर्च त्यानंतर एक सर्च एक सिलेक्ट करा। त्यानंतर तुम्ही इथून दुसरा एक कुठला तरी सर्च करू शकता जे की तुम्हाला इथे असेल अशा पद्धती, कारण की आपण जे की क्रोममध्ये कसं असतं व्हिडिओ सर्च एक केलेलं असतात किंवा सर्चमध्ये काय केलं असेल ते डिलीट होणार आहे। अशा पद्धतीने सिलेक्ट करा, त्यानंतर नेक्स्ट करून घ्या। नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर काय असा लोडिंग येईल आणि त्यानंतर इथे डिलीटवर क्लिक करा। अशा पद्धतीने डिलीट केल्यानंतर जी की आपली बघू शकता डिलीट कंप्लीट झालं गॉट इटवर क्लिक करा किंवा डायरेक्ट बॅक येईल। त्यानंतर दुसरी प्रोसेस करायची, बॅक आल्यानंतर पूर्ण बॅक यायचा अशा पद्धतीने। ओके, आता तर आपली ती काय डिलीट झालं पण इथेही बघू शकता जे की इथं राहिलं त्यासाठी क्लिअर ब्राउझरवर क्लिक करा आणि क्लिअर डाटा इथून अशा पद्धतीतून क्लिअर करून घ्या। 2 ते 3 मिनिटात तुमची अशी हिस्ट्री इथली डिलीट झाली आहे। पूर्णपणे तुमची जी क्रोमला सेव्ह होती ती पूर्णपणे हिस्ट्री डिलीट झाली आहे आणि तुम्ही बघू शकता मी इथे तुम्हाला हिस्ट्रीमध्ये जाऊन दाखवतो अशा पद्धतीने बघू शकता सगळी आपली हिस्ट्री आहे ती इथून डिलीट झाली। 3 लाईन्सवर क्लिक करतो आणि इथे डाउनलोडिंगमध्ये इथे 3 लाईन्सवर जातो आणि हिस्ट्री बघू शकता जी की पूर्ण आपली डिलीट झाली। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जी की क्रोमवर प्रेस करून धरायचं आहे, ॲप इन्फॉर्मेशनमध्ये जायचं आहे। ॲप इन्फॉर्मेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे एक सेटिंग करायचं आहे। जसं की तुम्हाला इथे काय करायचं सगळ्यात पहिली जी करायचं स्टोरेज इथे तुम्हाला हुडकायचं, जसं की स्टोरेजवर जायचं आहे आणि इथून काय करायचं
किलर डाटा असेल किंवा किलर कॅचअप आहे, इथून तुम्हाला फक्त किलर कॅचअपवर क्लिक करून इथून किलर डाटा इकडे मॅनेज इथे किलर डाटा पण येऊ शकतो. आता सध्या मला आलेलं नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे मॅनेज स्टोरेजवर क्लिक करून किलर डाटा करून घ्यायचा. ओके, अशा पद्धतीतून. तर आता तुम्हाला मी सांगतो, आपण किलर डाटासुद्धा केलं नाही कायचं, तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस येईल. इथून सगळी काय अलाव करून द्या प्रोसेस, जे की मी अशा पद्धतीने कंटिन्यू येस करून घेतो. जे की आपली जीमेल आय डी ते अशा पद्धतीने कंटिन्यू करून घ्या. आणि आता मी तुम्हाला सांगतो, 3 लाईन्सवर क्लिक करतो आणि हिस्ट्रीमध्ये जातो. बघू शकता पूर्ण हिस्ट्री आपले ऑल हिस्ट्री डिलीट झाली आहे आणि कुणालासुद्धा तुमची हिस्ट्री कळणार नाही, पूर्णपणे डिलीट झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही क्रोमची हिस्ट्री डिलीट करू शकता. आणि तुम्हाला मी सांगणार आहे की गुगलची सुद्धा कशा पद्धतीने हिस्ट्री डिलीट करू शकता, याचा पार्ट 2 नक्की येणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा जर काय प्रॉब्लेम असेल तर. चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.